सांगलीच्या पलूस येथील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या संचालकाच्या हत्येचा अखेर उलगडा झालाय. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या एका दिवसात गुन्ह्याचा छडा लावत एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. किरकोळ वादातून त्याने संजय प्रभाकर परांजपे यांची हत्या केल्याचं आता उघडकीस आले. 18 मार्च रोजी संजय परांजपे यांची पलूसमध्ये धारदार शस्त्रांनी वार करत हत्या केल्याचा प्रकार घडला होता. परांजपे राहत असलेल्या पार्किंगमध्ये एका अल्पवयीन मुलाशी किरकोळ वाद झाला, ज्यातून मुलाने परांजपे यांना ढकलून दिल्यानंतर खाली पडल्याने परांजपेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर ही बाब परांजपे सांगतील या भीतीपोटी मुलाने टोकदार शस्त्रांनी परांजपे यांच्यावर हल्ला करून खून करत पळ काढल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. आम्ही सिद्धेश्वर जंगम पोलीस निरीक्षक पलूस पोलीस ठाणे. पलूस पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर BNS कलम 103/1/238 मध्ये दिनांक 18 मार्च 2026 रोजी 18 वाजता ते 20:30 वाजताच्या दरम्यान यातील मयतनामे संजय प्रभाकर परांजपे वय 61 वर्ष, राहणार सदर अपार्टमेंट परांजपेवाडा पलूस यांना कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्या तरी अज्ञात कारणावरून टोकदार व कठीण हत्याराने गणेश सदन अपार्टमेंटच्या जिन्याजवळील मोकळ्या जागेत डोक्यात, चेहऱ्यावर, मानेवर, गळ्यावर वार मारून त्यांना जिन्याखालील छोट्या स्टोअररूममध्ये टाकले होते, तिथे मारले होते आणि नंतर पत्रा लावून आरोपी हा पळून गेलेला होता. या घटनेमध्ये कोणताही पुरावा मिळून येत नव्हता. सदर घटना ही गंभीर असल्याकारणाने तातडीने आमचे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे सर, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारावकर मॅडम, तसेच आमचे तासगाव उपविभागाचे माननीय श्री सचिन थोरबोले सर यांनी ताबडतोब घटनास्थळी भेट दिली, आम्हाला तपासाबाबत मार्गदर्शन केले, सूचना दिल्या आणि तपासाची पथके तयार केली. यामध्ये घटनास्थळी कोणताही पुरावा मिळून येत नव्हता. तसेच यातील मयत व्यक्ती ही पलूसमधील प्रतिष्ठित व्यक्ती असल्याकारणाने याबाबत वेगवेगळे अँगल आम्हाला तपासावे लागत होते. या तपासाच्या दरम्यान आमचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, तसेच त्यांचे पथक आणि पलूस पोलीस स्टेशनचे आमचे पथक असे तपास करत असताना शास्त्रीय तपासाच्या आधारे, तांत्रिक तपासाच्या आधारे तसेच गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की यातील खून हा विधी संघर्षग्रस्त बालक याने केलेला आहे. त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सांगितले की तिथे घटनेच्या वेळी किरकोळ कारणावरून यातील मयत संजय प्रभाकर परांजपे याच्यात व त्याच्यामध्ये वाद झाला. यावरून त्यांना ढकलले, ते भिंतीवर पडले. भिंतीवर पडल्यानंतर त्यांचा रक्तस्राव सुरू झाला. यामुळे तो घाबरला आणि त्यानंतर ते कोणाला तरी सांगतील या कारणावरून त्यांना टोकदार हत्याराने त्यांच्या चेहऱ्यावर, डोक्यावर, मानेवर वार केले. नंतर त्यांना मारून त्या जिन्याखालील स्टोअररूममध्ये टाकले आणि तो पळून गेला. अशा प्रकारे त्याने हकीकत सांगितल्याने सदर विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेऊन त्याला बाल न्याय मंडळापुढे हजर केलेले आहे. यातील विधी संघर्षग्रस्त बालक गुन्हा करून जाताना त्याने मयत वापरत असलेला मोबाईल घेऊन गेलेला होता. तो मोबाईल तसेच गुन्ह्याच्या वेळी त्याच्या अंगावरील कपडे हे आम्ही जप्त केलेले आहेत आणि सदर गुन्ह्याचा तपास पुढे चालू आहे. याबाबत कोणीही अफवावरती विश्वास ठेवू नये. विधी संघर्षग्रस्त बालकाव्यतिरिक्त आम्ही कोणालाही ताब्यात घेतलेले नाही.